Once again, great morning. ग्रेट मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग. तो फॅन्टम 15 जेव्हा जेव्हा बोरिवलीमध्ये घ्यायचं जेव्हा वेळ येते, सो ऑलवेज मला विषय असतो आणि मला आवडतं तुमच्यासमोर फॅन्टम 15, कारण विषय खूप सुंदर सुंदर असे अभ्यास केलेले असतात. इतर चॅप्टर्स मध्ये बघतो मी, तर मी शिकत जाऊन फॅन्टम 15 देण्याचा प्रयत्न करतो. आज जो विषय आहे त्या विषयाचा मी काही असा इतका मोठा स्पेशलायझेशन नाही किंवा त्या त्या गोष्टीमध्ये माझी अशी पीएचडी वगैरे नाही, पण आतापर्यंत गेल्या 10 वर्षात जो ज्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या सेगमेंटमध्ये मी काम करतो त्यातून, आणि आता जो माहोल आहे कोरोनाचा त्यातून जे सुचलं, आणि यामध्ये एक मला वाटतं एप्रिल किंवा मे मध्ये कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार सरांचं एक फेसबुक लाईव्ह स्पीच होतं. आणि ते स्पीच जवळपास 52 ते 55 मिनिटाचं स्पीच होतं. आणि स्पीच ऐकल्यानंतर मला असं वाटलं की या विषयावरती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनलं पाहिजे. ते त्यांचं असं लाईव्ह स्पीच होतं. आणि त्यानंतर मी हे प्रेझेंटेशन बनवलेलं की कधी ना कधी कुठल्या चॅप्टरमध्ये संधी मिळेल मला, आणि ते स्पीच मी ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मांडेल. आणि आज ती संधी दिल्याबद्दल प्रथमतः बोरिवली कमिटीचा आभार. सगळ्यांना फक्त रिक्वेस्ट असेल, जर तुमच्याकडे आजूबाजूला पेन आणि वही असेल, नोटबुक असेल तर अति उत्कृष्ट. कारण हे जे पूर्ण पीपीटी असेल किंवा जे विषय आहे तो प्रत्येकाला तसाच लागू होईल असं नाही. प्रत्येकाने त्याच्या बिझनेसच्या हिशोबानुसार तो घेऊ शकतो. सो त्यासाठी तुमच्याकडे जर नोटबुक असेल आणि काही पॉइंट जर तुम्ही यातले नोंद करून घेतले आणि ते तुमच्या बिझनेससाठी इम्प्लिमेंट केले आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट जर मिळाले, तर मला असं वाटतं याचं सर्व श्रेय कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार सरांचं 100% असेल, माझं नाही. मी फक्त प्रेझेंट करण्यासाठी. आता तुम्ही बघितलं कोरोनाच्या काळात बऱ्याच ऑफिसवरती, बऱ्याच शॉप्सवरती ही पाटी लागली होती, क्लोज ड्यू टू कोरोना व्हायरस. आणि अजूनपर्यंत बरेच असे सेगमेंट आहेत ज्या सेगमेंटमध्ये अजूनपर्यंत कोरोना व्हायरसमुळे त्यांचे बिझनेस बंद पडलेले आहेत, राईट. पण कोरोना आता काय झालंय, आफ्टर 8 जूनला आपलं लॉकडाऊन, पहिला लॉकडाऊन गेला, नंतर मग सेकंड लॉकडाऊन, आणि आता जे चालू आहे ना आफ्टर दिवाळी किंवा दिवाळीच्या अगोदर, ही अशी रेस चालू आहे. ही रेस कसली आहे म्हणजे म्हणजे इथं सुधीन सर आहेत, त्यांना माहिती आहे की आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर जे असतात त्यांचा एक क्रायटेरिया असतो की मी 10 लाखाच्या खालची कामं करत नाही, 20 लाखाच्या खालची कामं करत नाही. मी अशी पण आर्किटेक्ट बघितले जे 1 करोडच्या खाली कामं करत नाही. पण आता हे सगळे आर्किटेक्ट आहेत ना, एका लाईन मध्ये आलेले आहेत. कोरोनाने एक लाईन घेतलेली आहे आणि त्याच्या बॅक साईडला सगळे उभे आहेत. मग ते 10 लाख असो, 20 लाख असो, आम्हाला काम पाहिजे. आणि सगळे आता मोठा आर्किटेक्ट असो छोटा, सगळे एका लाईन मध्ये उभे आहेत आणि सगळे पळणार आहेत. तो ज्याची कॅपॅसिटी चांगली, ज्याचं कॅलिबर चांगलं, ज्याच्याकडे रिसोर्सेस चांगले आहे, ज्याच्याकडे फंडिंग आहे, ज्याच्याकडे सर्व काय आहे ना, तो त्या रेसमध्ये पुढे जाणार आहे. आणि त्यासाठी आपण आपली कॅपॅबिलिटी कशी वाढवू शकतो, काय करू शकतो, यासाठी आजचं प्रेझेंटेशन असेल. तर महत्वाचं काय आहे की बिझनेस करताना ना 3 C खूप महत्वाचे असतात. ओके, तर तुम्ही ते नोट डाऊन पण करू शकता. पहिला जो सी असतो ना, तो तुमच्या आणि माझ्या आणि सगळ्यांचाच प्रचंड आवडीचा असतो. तो सी म्हणजे कॅश. ओके, कारण आपण म्हणतो कॅश इज अ किंग. कारण पैसा जोपर्यंत नाही तोपर्यंत आपलं बिझनेस सोडा, बिझनेसची आयडिया पण आपल्याला येऊ शकत नाही, राईट. कारण जेव्हा कुठलीही आयडिया आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पहिला असतो की अरे पैसे कुठून आणायचे, भांडवल कुठून असेल. सो 3 C मी तुम्हाला जे शिकवणार त्यातला पहिला सी आहे कॅश. सेकंड सी जो असतो ना तो असतो कस्टमर. आता तुमच्याकडे आयडिया आली, तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, पण तुमच्याकडे जर ग्राहक नसेल तर काहीच फायद्याचं नाही, राईट. सो सी फॉर कस्टमर. कस्टमर म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट म्हणजे ती सुई असो किंवा कोणताही रॉकेट असो, त्याचं प्रोडक्शन पासून ते विकेपर्यंत, म्हणजे त्याचं प्रोडक्ट बनवण्यापासून ते निगोशिएशन, ते मार्केटमध्ये डेव्हलप म्हणजे जाईपर्यंत, आणि त्याचं युटिलायझेशन म्हणजे कन्झ्युम करेपर्यंत जो एक कॉमन धागा असतो तो म्हणजे कस्टमर. आणि आपण काय म्हणतो आपल्या भाषेत, कस्टमर इज अ गॉड. ग्राहक आपल्यासाठी देव असतो. म्हणून हा सी कधीच चेंज होत नाही. आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्ष किंवा 10 वर्ष, पण या करोनामध्ये सर्वात महत्वाचा जो सी होता, तिसरा सी होता, जो सामान्यपणे जे पारंपरिक मार्केटमध्ये चालवतात, तिसरा सी, तो म्हणजे कॉम्पिटिटर्स. आता बऱ्याच वेळेला काय होतं, सुधीर सरांना माहित असेल, आता जवळपास 4 ते 5 हजार दरवर्षी मुलं मुंबईमध्ये पास आउट होतात आर्किटेक्चरमध्ये. म्हणजे ते काय करतात, एक ऑलरेडी इंडस्ट्री सेटअप आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये ते फक्त एक नवीन स्वतःला इंट्रोड्यूस करतात, नवीन असं युनिक स्वतः काय नाही करत. म्हणजे कॉम्पिटिटर्स हे गायडन्स म्हणून काम करतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्हाला कॉम्पिटिटर असतातच. कारण ते मार्केट ते ऑलरेडी त्यांनी क्रिएट केलं असतं, त्याच्यामध्ये त्यांची खरेदी विक्री होत असते, मार्केटचं ज्ञान त्यांना असतं, आणि एक मार्केटचा सेगमेंट ऑलरेडी रेडी असल्यामुळे तुम्हाला आयत्या मार्केटमध्ये कॉम्पिट करण्यासाठी तुम्ही ते क्षेत्र निवडतात. त्यामुळे हा तिसरा सी आहे ना, तो पण खूप इम्पॉर्टंट. कॉम्पिटिटर्स कोणत्याही क्षेत्रात जा, कॉम्पिटिटर्स आर परमनंट. कॉम्पिटिटर शिवाय पर्याय नाही.
पण आता जे कोरोना नंतर जो स्थिती आहे ना, तो तिसरा सीझन, पहिला सी होता कॅश, सी फॉर कॅश, दुसरा सी होता सी फॉर कस्टमर, आणि तिसरा सी जो होता कॉम्प्युटर, तो कॉम्प्युटरचा सी हा बघण्याचा आपला अप्रोच बदलला पाहिजे. आणि तिसरा सी जो नवीन येतोय तो म्हणजे कोलॅबरेशन. सो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये जो तिसरा सी कॉम्प्युटर लिहिला असेल ना, त्याला कट करून आता कोलॅबरेशन लिहायची सवय करून घ्या. कारण कोलॅबरेशनला कुठलाही पर्याय नाही. जोपर्यंत 1+1 11 आणि 1+1+1 111 जोपर्यंत आपण बघत नाही, तोपर्यंत खरा कोलॅबरेशनचा अर्थ आपल्याला कळणार नाही. सो आता मित्रांनो, बघूया डेफिनेशन काय कोलॅबरेशनची. मला इथून जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं दोघा तिघं कोणी असतील, तुमच्या मते काय कोलॅबरेशन म्हणजे नक्की काय? कोणाला सर सांगून आवडेल? येस येस येस, एकत्र येऊन बिझनेस करणे सर. एकत्र येऊन बिझनेस करणे. ओके, ठीक आहे. अजून कोण? आशुतोष सर, व्हॉट इज द कोलॅबरेशन? लवेश सर. तर मला वाटतं की आपल्यामधल्या चांगल्या क्वालिटीज आणि दुसऱ्यामधल्या चांगल्या क्वालिटीज त्या एकत्र आणणं म्हणजे कोलॅबरेशन. ग्रेट ग्रेट. लवेश सर. सर, एकमेकांमधल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि एकमेकांची स्ट्रेंथ एकत्र करून केलेला व्यवसाय म्युच्युअली बेनिफिशियल इज कोलॅबरेशन. क्या बात आहे, जबरदस्त. बऱ्याच वेळा ना लोकांना कोलॅबरेशन आणि पार्टनरशिप हे एकच वाटतं. कदाचित शब्दशः अर्थ असू शकतात, पण दोन वेळा डिफरंट आहे. आता पुस्तकी भाषेत कोलॅबरेशनची डेफिनेशन काय, तर इट इज अ प्रोसेस ऑफ 2 or more पीपल ऑफ ऑर्गनायझेशन वर्क टुगेदर टू कम्प्लीट अ टास्क अँड अचीव्ह अ गोल. एखाद्या विशिष्ट गोलसाठी, एखाद्या विशिष्ट टास्कसाठी एकत्र येऊन जे स्ट्रेंथ पॉइंटवरती किंवा विकनेसला स्ट्रेंथ करून जे काम केलं त्याला कोलॅबरेशन म्हणतात. आता एक कोलॅबरेशन जे आहे ना, ते सिम्पल सांगतो. आज असं काही हे कोलॅबरेशन वरती तर मोठे मोठे बुक्स आहेत किंवा त्यासाठी एक मध्ये कॉर्पोरेट लॉयर असतात कोलॅबरेशन करण्यासाठी. पण मी तुम्हाला सिंपल भाषेत आज कोलॅबरेशन शिकवणार आहे. कोलॅबरेशनचे फक्त 2च प्रकार असतात. पहिला प्रकार जो असतो ना, तो असतो कस्टमर बेस, प्रोडक्ट बेस. इट्स कॉल अ ग्रेट कोलॅबरेशन. म्हणजे सुधीन सरांकडे क्लायंट आहेत, कस्टमर आहेत, माझ्याकडे प्रोडक्ट आहेत. आमचं जे कोलॅबरेशन होणार ना, ते ग्रेट कोलॅबरेशन म्हणून असणार. आणि हे कोलॅबरेशन जे असतं ना, ते एका दिवसात पण ठरवू शकतं. म्युच्युअल ऑफ अंडरस्टँडिंग पेपरची पण गरज नसते. असे कोलॅबरेशन लॉंग टर्म चालतात. असे कोलॅबरेशनला थ्रेट काय नसतो. तर म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला पहिल्या दिवशी जर कोलॅबरेशन करायची इच्छा झाली, तर कोलॅबरेशन करताना हा एक मुद्दा लक्षात ठेवा. एकतर तुमच्याकडे मॅक्सिमम कस्टमर असले पाहिजे किंवा तुमच्याकडे एक चांगलं प्रोडक्ट असलं पाहिजे. असं जर असेल, जर तुमच्याकडे प्रोडक्ट चांगला असेल तर तुम्ही मॅक्सिमम कस्टमर असल्याकडे कोलॅबरेट करा. जर तुमच्याकडे मॅक्सिमम कस्टमर असतील तर ज्याच्याकडे चांगलं प्रोडक्ट आहे अशाशी कोलॅबरेट करा. इट्स कॉल अ ग्रेट कोलॅबरेशन. अशी कोलॅबरेशन ही प्रॉफिट ओरिएंटेड, जास्तीत जास्त प्रॉफिट आणि जास्तीत जास्त लॉंग टर्म ठरू शकतात. आणि दुसरा टाईप कोलॅबरेशनचा असतो म्हणजे स्ट्रक्चर बेस, कॉम्प्लिमेंटरी बेस, फॉरवर्डिंग बॅकवर्डिंग इंटिग्रेशन असं त्याच्यामध्ये. म्हणजे सिंपल आहे की सुधीन सरांचाच उदाहरण देतो. सुधीन सर आर्किटेक्ट आहेत, मी पण आर्किटेक्ट असतो. सुधीन सरांकडे पण 40 कस्टमर आहेत, माझ्याकडे 100 कस्टमर आहेत. सुधीन सरांकडे पण 15 प्रोडक्ट्स आहेत, माझ्याकडे 18 प्रोडक्ट्स आहेत. असं सगळं सुधीन सरांकडे टीम आहे, माझ्याकडे पण टीम आहे. सुधीन सरांकडे पण ऑफिस आहे, माझ्याकडे पण. असं सगळं जेव्हा सिमिलर असतं तेव्हा तुम्हाला थोडं कोलॅबरेशन जटिल प्रक्रिया असते. तुम्हाला स्ट्रक्चर निवडायला लागतं, तुम्हाला फॉरवर्ड इंटिग्रेशन कसं होणार, सिस्टम कसे असणार, असे कोलॅबरेशन थोडे किचकट असतात. तुम्ही अशा कोलॅबरेशनला सुद्धा जाऊ शकता. पण इन्स्टंट जर कोलॅबरेशन करायचं असेल, या पुढच्या महिन्यापासून जर तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपान्शनला न्यायचा असेल, तर पहिलं जे आहे कस्टमर आणि प्रोडक्ट बेस, इट्स कॉल अ ग्रेट कोलॅबरेशन. उदाहरण द्यायचं समजा की आयटीसी आणि डॉमिनोज. आयटीसी कडे काय ब्रँड आहे ना, प्रोडक्ट आहेत, राईट. आणि डॉमिनोज कडे काय डिलिव्हरी चेन आहे. सो ह्यांचं होऊ शकतं ग्रेट कोलॅबरेशन. तर तुम्ही तुमच्या बिझनेसला अनुसरून आता अनालिसिस करू शकता की तुम्हाला तुमचं कोलॅबरेशन कसं असतं. आणि अशी कोलॅबरेशन असतात ना, ती इतक्या फटाफट होतात ना. म्हणजे मी मला उदाहरण द्या, ठाणे चॅप्टर मध्ये अर्जुन गावडे आणि विश्वजित पाटील 2 मेंबर आहेत. विश्वजित पाटील सर कोरोनामध्ये सॅनिटाईज मॅन्युफॅक्चर करायचे आणि अर्जुन सर डिलिव्हर करायचे. सो एक दिवस त्यांचं फक्त 2 तासात कोलॅबरेशन झालं आणि त्यांच्या दोघांमध्ये 5 महिन्यामध्ये 1.5 करोडचा टर्नओव्हर झाला. 1.5 करोडचा परचेस विदाउट एनी पेपर. तर अशी कोलॅबरेशन तुम्ही करू शकता. नंतर त्याला पेपरवरती आणू शकता. आणि मी नेहमी म्हणतो की कुठलाही जॉईंट व्हेंचर 1 वर्ष कुठलंच डॉक्युमेंट न करता तुम्ही करू शकता. कारण एकदा लग्न झालं की नंतरचा सोडता येत नाही. सो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला नेहमी बरं असतं. सो इट्स हे गमतीदारपणे सांगतो. पण कुठलंही कोलॅबरेशन 1 वर्ष तुम्ही प्रोजेक्ट वाईज जर काम केलं तर मला वाटतं कोलॅबरेशनची खरी मजा येते. ओके. पण मला सांगायचं बेनिफिट्स ऑफ कोलॅबरेशन. काय बेनिफिट्स असू शकतात. म्हणजे समजा तुम्ही मला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे 1-2 फटाफट, आपण वेळ कमी आहे. काय बेनिफिट काय कोलॅबरेशनचे? या सुभाष सर.
म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी नाही सांगितलं त्यांनी सांगा. सुभाष सर. त्याचे बेनिफिट्स तर प्रचंड आहेत सर. आपल्याला ज्या गोष्टीत आपण एंट्री करणार नव्हतो किंवा ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नसतं त्या गोष्टीचं आपण जर समजा नॉलेज असणाऱ्या व्यक्तीबरोबर किंवा कस्टमर असणाऱ्या व्यक्तीबरोबर जर कोलॅबोरेशन केलं तर दोघांनाही आर्थिकदृष्ट्याही फायदा होतो आणि दोघांमध्ये एक नवीन व्हेंचर चालू होऊन नवीन बिझनेस चालू होऊ शकतो किंवा नवीन इन्कम दोघांनाही चालू होतं. परफेक्ट, जबरदस्त. आता ना बरेच बेनिफिट्स आहेत त्याचे तर लॉंग टर्मचे, पण मी ना शॉर्ट टर्मचे बेनिफिट सांगतो. म्हणजे तुमच्या डोक्यात आज आलं की कोलॅबरेशन करायचंय, 8 दिवसामध्ये तुमचं मत झालं, एकत्र मतं जोडली आणि तुम्ही ठरवलं की यार आता मला कोलॅबरेशन करायचंय, आणि त्या 8 दिवसांमध्ये तुमच्या बिहेवियर मध्ये काय फरक पडतो, म्हणजे या 8 दिवसांमधले तुमच्या विचारांमधले बेनिफिट्स काय होतील ते मी सांगतो. सर्वात पहिला जो फरक पडतो ना बेनिफिट्स, कोलॅबरेशन विल इन्स्पायर यू. म्हणजे मला एवढं कळतं की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ना बऱ्याच साऱ्या गोष्टी करत असतात, बरेच नॉलेज अपग्रेड करत असतात, तुम्ही एमबीसी प्लॅटफॉर्मला येतात, काहीतरी नवीन, पण कधी कधी काय असतं तुम्ही तेच रुटीन काम करत असतात, काही नवीन करणं विसरतात. तर काहीतरी नवीन करण्यासाठी, चाकोरी मोडण्यासाठी ना कोलॅबरेशन तुम्हाला इन्स्पायर करतं. आणि मला असं वाटतं उद्योजकाने ना नेहमी इन्स्पायर असलं पाहिजे, कारण तुमच्याकडे निगेटिव्ह लोक आजूबाजूला भरपूर असतात. सो तुम्ही जर स्वतःला इन्स्पायर ठेवलं तर मला वाटतं इथे उद्योगामध्ये तुम्ही काहीतरी वेगळा आता इतिहास घडू शकतात. आणि कोलॅबरेशन हा एक पॉइंट असा आहे जिथे तुम्हाला नेहमी इन्स्पिरेशन मिळतं. सेकंड जो बेनिफिट मिळतो तुम्हाला, कोलॅबरेशन हेल्प्स यू ग्रो युअर नेटवर्क. मित्रांनो, यशस्वी लोक असतात ना त्यांचा एक कॉमन इंटरेस्ट असतो, ती म्हणजे नवीन लोक आणि नवीन कॉन्टॅक्ट. नवीन लोकांना जोडण्यामध्ये ना कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलेही नवीन सेगमेंट, नवीन लोकांना भेटा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा नेहमी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल किंवा तो मग तुमचा बिझनेसमध्ये ग्रो करेल असं काही नाही. पण ती व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वळणावरती तो व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतो. मी नेहमी म्हणतो तुम्ही एमबीसी मध्ये आहात याचा अभिमान आहेच, पण तुम्ही जरी नसाल तरी तुम्ही कुठल्या ना कुठल्या, मला गेस्टना सांगायला आवडेल की तुम्ही या क्लबला आज व्हिजिट केली, या क्लबचे मेंबर व्हाल, आमचे फॅमिली मेंबर, यात काही शंकाच नाही. पण तरी पण नाही झाला तरी पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या नेटवर्किंग मध्ये असलं पाहिजे, कारण नेटवर्क इज बिकम नेटवर्क. जसं सुधीर सरांनी सांगितलं, रॉबर्ट कियोसाकीचं सुंदर वाक्य आहे. कारण तुम्ही ना त्या प्रवाहामध्ये असलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही नेटवर्क मध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस हा एक्स्ट्रीम लेवलला कधीच वाढू शकत नाही. आणि कोलॅबरेशन तुमचं नेटवर्क लगेच वाढवतं. थर्ड जो आहे, कोलॅबरेशन इज एज्युकेशनल. हा खूप महत्वाचा मुद्दा आणि माझा आवडीचा मुद्दा आहे. कोलॅबरेशनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ना एज्युकेशन इज अपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन. आपल्याला शिकण्यासाठी ना लर्निंगसाठी जबरदस्त फंड असतो. का असतो? आता माझं कोलॅबरेशन झालं समजा लवेश सरांशी. लवेश सर एकदम मोटिवेट पर्सन आणि मी एकदम असं डाऊन, मी कमी बोलतो समजा, तर मी शिकतो की कसं बोलायचं. कोलॅबरेशन फक्त बिझनेससाठी किंवा पैशामध्ये होत नाही, कोलॅबरेशन हॅबिट्स मध्ये पण होतं. राईट. सो तुम्ही तुमची त्यांच्या व्हॅल्यू शिकत असता. समजा तुम्हाला काही व्हॅल्यूज माहित नसतील, त्यांच्या कोर व्हॅल्यू समजा हॉनेस्टी असेल, तुम्ही थोडंसं पुढे खोटं बोलत असाल, किंवा पॉझिटिव्ह पीपल अट्रॅक्ट पॉझिटिव्ह पीपल्स. त्यामुळे कोलॅबरेशन मध्ये ना त्यांच्या काय स्किल असतील, कम्युनिकेशन स्किल असतील, हॅबिट्स असतील, स्ट्रेंथ असतील, ह्या तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्यासोबत राहून तुम्ही शिकत असतात. त्यामुळे कोलॅबरेशन मध्ये तुम्ही लर्निंग प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त जातात. कोलॅबरेशनचा सर्वात मोठा फायदा आहे. चौथा जो फायदा आहे तो, कोलॅबरेशन कॅन हेल्प युअर सेव्ह मनी. मला सांगा, आज मुंबईमध्ये एखादं ऑफिस घ्यायचंय 2000-3000 स्क्वेअर फीटचं लाखोने भाडे आहेत. आज करोना जरी गेला असेल तरी 10,000ने भाडं कमी झालं असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी जेव्हा तुम्ही कोलॅबरेशन करता, जेव्हा तुम्ही एकाच रिसोर्स मध्ये काम करता, तेव्हा तुमची मॅनपॉवर वाचते, तुमचं जे लायबिलिटी वाचते, आणि जो उरलेला पैसा आहे ना, हा पैसा उरतो आणि तो पैसा पुन्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये किंवा सर्व्हिसेस मध्ये पुन्हा वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेट रिस्क आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी तुमची वाढते. ओके, सर्व क्षेत्रामध्ये. जर तुमच्याकडे मार्केटिंग टीम असेल तर तुम्हाला नवीन मार्केटिंग टीम उभी करायला लागत नाही. जर तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर तुम्हाला नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करायचं नाही. सो तुमचा जो लायबिलिटी, आणि असं असतं डोक्यावर कर्ज असेल तर लोकांना झोप लागत नाही. मोस्टली मराठी लोकांना कुठलं कसं कर्ज असेल ना, मग त्यांना ते मोटिवेशन मिळत नाही. आणि अशा वेळी जर पैसा वाचवायचा असेल तर कोलॅबरेशन हे खूप महत्वाचं आहे. पाचवा फायदा आहे, कोलॅबरेशन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. आता तुम्ही बरेच उद्योजक धंदे आहेत, लवेश सर मोठ्या लेवलला काम करतायत, तिकडे मुकेश शर्मा सर आहेत, सुधीर सर आहेत, आशु सर. कधी असा कोणी उद्योजक आहे ज्यांना प्रॉब्लेम आलाच नाही आयुष्यात कधी? म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 500 करोड असेल किंवा 1 करोड असेल किंवा ज्यांचा टर्नओव्हर 10 लाख असेल, प्रॉब्लेम सर्वांनाच आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो, अरे सुधीर सरांना प्रॉब्लेम आला किंवा सुभाष सरांना प्रॉब्लेम आला, सर लवेश सरांना फोन करतात किंवा सुधीर सरांना फोन करतात. सर बोलतात अरे मी या प्रोसेस मधून गेले, होईल ठीक, सगळं ठीक होईल.
हे करणं गरजेचं आणि हे होतं. पण कोलॅबरेशन मध्ये जेव्हा एखादा पार्टनर तुमच्याशी कोलॅबरेट झालेला असतो, तो फक्त सजेशन नाही देत, तो त्याच्यासोबत ऍक्शन देतो. आणि जेव्हा ऍक्शन देतो ना, तेव्हा तुमचा अर्धा जो प्रॉब्लेम आहे ना, तो त्या कोलॅबरेशन मध्ये उचलला जातो. आणि मला असं वाटतं कोलॅबरेशन मध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. आणि सर्वात शेवटचा बेनिफिट आहे कोलॅबरेशन इज ऍक्शन इज विन विन सिच्युएशन. आता तुम्ही बघितलं असेल विन विन सिच्युएशन, तुम्ही बघितलं असेल कोलॅबरेशन कसे होतात. विन विन सिच्युएशन लावायला पाहिजे. तुम्ही आता मी पारंपरिक कोलॅबरेशन सांगतो बघा. केक शॉप बघितले, केक शॉप. येस सर. केक शॉपच्या बाहेर काय असतं? बुकेवाला असतो, बुकेवाला. बुकेवाला. हा बरोबर. गिफ्ट्स बार अँड रेस्टॉरंटच्या बाहेर काय असतं? पानवाला मंदिराच्या बाहेर काय असतं? फुलवाला फुलवाला नारियल. एखादा कॅटर मोठा असतो, त्याच्याकडे आईस्क्रीम वाल्याशी कोलॅबरेशन असतं. हा सो हे जे कोलॅबरेशन आहे ना, खूप वर्षापासून चालवलं आहे, ते विन विन सिच्युएशनला असतं. आणि म्हणून कोलॅबरेशन तुम्हाला नेक्स्ट डेला विन विन सिच्युएशन शिकवायला लागतं. आता हे सगळे पारंपरिक कोलॅबरेशन आहेत. तर असे 6 प्रकारचे कोलॅबरेशनचे बेनिफिट्स जे इन्स्टंट मिळतात. मी लॉंग टर्मचे नाही सांगितले. म्हणजे आज तुम्ही कोलॅबरेशन केलं की उद्यापासून जे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत ते कोलॅबरेशन. हे कोलॅबरेशन जे आहेत ते कुठल्याही तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही, हे वाचण्यामध्ये पण आलेलं नाही. हे फक्त अनुभवानुसार मांडलेले आहेत, जे नितीन सरांनी आणि मी जे वाचलं आतापर्यंत ते हे सिंपल कोलॅबरेशनचे बेनिफिट तुमच्या समोर मांडलेले आहेत. आता प्रोसेस काय असते कोलॅबरेशनची, की आता म्हटलं ठीक आहे, तू बेनिफिट सांगितले मंगेश, की कोलॅबरेट करा, कस्टमर बेस पण सांगितला, हे करा. मग आता प्रोसेस काय, आता आम्ही कोलॅबरेशन कसं करू? तर कोलॅबरेशन करण्याची पहिली प्रोसेस आहे, डोंट डू कोलॅबरेशन व्हेरी क्विकली और इमोशनली. मंगेश यादव म्हणतोय कोलॅबरेट करा म्हणून कोलॅबरेशन करू नका. तुम्ही तोंडावर पण पडू शकता. दिस पिरियड ओनली फॉर स्टडी. हा जो पिरियड आहे कोरोना नंतरचा. आता मला एक सांगा, असं म्हटलं जातं जगातले फक्त 8 ते 12 या टक्क्यामध्ये लोक नेटवर्किंग करतात. ओके. आता नेटवर्किंग आपण आपल्याला स्वतःला स्पेशल म्हणतो. जेव्हा लोक झोपलेले असतात तेव्हा आपण नेटवर्किंग करतो, म्हणजे आपण स्पेशल आहोत ना. हो. आपलं काम आहे जगात महाराष्ट्रातल्या 7 पिढ्या श्रीमंत करणं तुमच्या स्वतःच्या. त्यामुळे उद्योजक आहेत, स्पेशल असतात. त्यामुळे बॅकग्राऊंडला आवाज जास्त आहे, जरा प्लीज म्यूट करताय का? ओके. सो तुम्ही स्पेशल आहात, तर तुमच्यावर जबाबदारी आहे हा महाराष्ट्र उद्योग समृद्ध घडवायची, तुमच्या खानदानाच्या 7 पिढ्या समृद्ध करायच्या. तो अशा वेळी तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी पहिल्या येणार ना सर. हो बरोबर. तुमच्याकडे लाखोने अपॉर्च्युनिटी सर, आपण कुछ करते जर तुम्ही सेटल असाल तर. पण प्रत्येक अपॉर्च्युनिटी ही कोलॅबरेशन होऊ शकत नाही, कितीही केलं तरी. त्यामुळे दिस पिरियड ओनली फॉर स्टडी. तर कोलॅबरेशन करण्यासाठी प्रोसेस आहे सर. पहिलं तर 2 टाईप मध्ये कोलॅबरेशन होतं. पहिलं जे कोलॅबरेशन असतं ना, ते पर्सनल आणि प्रोफेशनल टर्म्स वरती असतं. पर्सनल म्हणजे 1 to 1. सुदीन पाटील आणि लवे जाधव सरांचं कोणतं कोलॅबरेशन असतं, तर सुदीन पाटील सर पर्सनल कोलॅबरेट कसे आहेत, त्यांचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे पार्टनरचं. यार सुदीन पाटील नक्की त्याची स्ट्रेंथ काय, त्याचा विकनेस काय, त्याची अपॉर्च्युनिटी काय, त्यांचे थ्रेट्स काय. सेकंड इज त्यांचं कॅरेक्टर काय, म्हणजे तो चिटर आहे का, तो प्रामाणिक आहे का, तो कसा बोलतो, तो शांत आहे का, त्याची रिकव्हरी मार्केटमध्ये आहे का. पर्सनल लेवलला. नंतर बघितलं आता त्याची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी. जर मी यांच्यासोबत कोलॅबरेट केलं तर माझा आता 1 करोडचा जो टर्न ओव्हर आहे तो 5 करोडपर्यंत आम्ही एकत्र नेऊ शकतो का? जर माझा 1 करोडचा बिझनेस आहे, त्यांचा 1 करोडचा बिझनेस आहे, आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर 1.5 करोडचा बिझनेस केला तर काहीच फायदा नाही कोलॅबरेशनचा. तो कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी चेक केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोर कॉम्पिटन्सी, तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत ना त्या व्यक्तीच्या, ते महत्वाचं आहे. ओके. हे पर्सनल लेवलला जेव्हा तुम्ही करता अनालिसिस करता, तेव्हा तुम्हाला इच्छा होते की कोलॅबरेट करण्याची. आणि मग सेकंड पार्ट येतो तो कमर्शियल टर्म्स मध्ये. आता तुम्हाला तो व्यक्ती आवडला, ऍज अ एंटरप्रेनर म्हणून कोलॅबरेट करण्यासाठी व्यक्ती आवडला, पण बाई सगळे डॉक्युमेंट वरती बोलतात. मग काय केलं पाहिजे? आता स्पेस फ्युजन, आता सुदीन पाटील तर चांगलाच मित्र आहे माझा, किंवा चांगलाच सरांचं मस्त दरार आहे, सरांचं मस्त जबरदस्त आहे, पण कंपनीचं काय? मग स्वॉट अनालिसिस ऑफ ऑर्गनायझेशन, त्यांच्या ऑर्गनायझेशनच पण स्वॉट अनालिसिस व्हायला पाहिजे. ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ काय, ऑर्गनायझेशनचं विकनेस काय, ऑर्गनायझेशन अपॉर्च्युनिटी काय, थ्रेट्स काय, हे केलं पाहिजे. त्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस बद्दल माहिती घेतली पाहिजे, की हे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस कोलॅबरेट केल्यानंतर आम्ही एक्सपांड करू शकतो का. सेल्स अँड मार्केटिंगची आता सध्या काय परिस्थिती आहे, रिसर्च आणि मार्केटिंग त्याच्यावरती केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, सुदीन पाटील सरांसोबत कोणते लोक असोसिएट आहेत, म्हणजे सुदीन सर एमबीसीचे मेंबर आहेत. अरे वा, मला एक्सपांड करायला जबरदस्त, मला मोठा ग्रुप मिळेल माझ्यासाठी. सो या 2 टर्म म्हणजे एक पर्सनल लेवलला पण तुमचं प्रोफेशनल लेवलला पण
अभ्यास झाला पाहिजे आणि कमर्शियल टर्म्स मध्ये पण अभ्यास झाला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही ते करता, या प्रोसेस मधून जर गेला तर मला असं वाटतं प्रत्येक कोलॅबरेशन हे सक्सेसफुल होऊ शकतं. आज बऱ्यापैकी तुम्ही बघत असणार बरेच पार्टनर्स, आता कोरोना नंतर तर बरेच लोकांनी टायप केलेत, पण 6-6 महिन्यात किंवा 1 वर्षात ते तुटू पण शकतात. जर यांनी या प्रोसेसमध्ये गेले असतील तर मला असं वाटतं ते कोलॅबरेशन हे आयडियल कोलॅबरेशन बनू शकतं आणि लॉंग टर्मचं बनू शकतो. सो इट्स अ की पॉइंट ऑफ बरोबर. कोलॅबरेशन. आता की पॉइंट काय कोलॅबरेशनचा, तर सगळ्यात पहिलं म्हणजे अनकन्व्हेन्शनल जॉईंट व्हेंचर व्हायला पाहिजे सर. जसं मी म्हणालो कन्व्हेन्शनल जॉईंट व्हेंचर आपल्याकडे व्हायचे, जसं पानवाला म्हणजे रेस्टॉरंटच्या बाहेर पानवाला, केकच्या बाहेर बुकेवाला, कॅटरिंग मध्ये लाईटचे कॉन्टॅक्ट किंवा आईस्क्रीमवाल्याचे कॉन्टॅक्ट, हे सगळं पारंपरिक कोलॅबरेशन होत चाललेलं आहे. जसं आता सुधीर सरांकडे समजा पूर्ण आर्किटेक्ट्स आहेत, तर ते इंटेरियर डिझायनर्सशी कोलॅबरेट करतात, ते मोठ्या कॉन्ट्रॅक्टरशी कोलॅबरेट करतात. हे कन्व्हेन्शनल जॉईंट व्हेंचर आहेत, ते होणारच आहेत कारण बिझनेस टू बिझनेस. आता गरज आहे आपल्याला अनकन्व्हेन्शनल जॉईंट व्हेंचर करायची. ओके, आणि त्या अनकन्व्हेन्शनल जॉईंट व्हेंचर साठी ना सर 3C खूप महत्वाचे आहेत. आता पहिले 3C मला रिपीट कोण करू सांगून दाखवेल? पहिले 3C मी तुम्हाला शिकवले. कोणते सी होते ते? कॅश कॅश. ओके, कस्टमर कोलॅबरेशन. ओके, कॅश, कस्टमर आणि कोलॅबरेशन. आता ना हे 3C नितीन पोद्दार सरांनी पण नाही सांगितलं, हे 3C अभ्यासामधून शोधून काढलेत. त्यात तिसरा सी जो आहे ना कोलॅबरेशन, त्या कोलॅबरेशन मध्ये पण हे सब 3C आहेत. ते सी जर तुम्ही लक्षात ठेवले, एवढे 3C लक्षात ठेवले, तर मला असं वाटतं कोलॅबरेशन तुमचं इझी होऊ शकतं. त्यातला पहिला सी आहे सी फॉर कमर्शियल. 2 पार्टनर फक्त आणि फक्त प्रॉफिट ओरिएंटेडच असलं पाहिजे. तुमचं कोलॅबरेशन फक्त पैसा कमवण्यासाठी असलं पाहिजे. इतिहास घडवायचा आहे, नाव लोकांनी स्टेटस ठेवलं पाहिजे, लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, सगळी फालतूगिरी आहे. ओनली प्रॉफिट ओरिएंटेड. सी फॉर कमर्शियल, 2 पार्टनर, ओनली प्रॉफिट ओरिएंटेड. पहिला सी आहे कमर्शियल. ओके, तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. तुम्ही कुठलंही कोलॅबरेशन करा, छोटं करा किंवा मोठं करा, ओनली प्रॉफिट ओरिएंटेड. दुसरा सी आहे कॉन्ट्रीब्यूट. तुम्ही जेव्हा कोलॅबरेट करणार किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला हे स्पेसिफिक माहित पाहिजे तुम्हाला काय द्यायचंय आणि तुम्हाला काय घ्यायचंय. बऱ्याच वेळेला आपण देतो, आपल्याला काय घ्यायचं नाही लक्षात नसतं किंवा ते घेता येत नाही. कधी कधी नुसतं घेतच असतो, आपल्याला देता पण येत नाही. तो अशा वेळी हे कोलॅबरेशन जास्त टिकत नाही. कोणत्याही कोलॅबरेशन मध्ये विन विन सिच्युएशनला काम व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही कोलॅबरेशन मध्ये जात असाल, तुम्हाला कॉन्ट्रीब्युट सुद्धा करता आलं पाहिजे. त्यामुळे काय घ्यायचं आणि काय द्यायचं हे स्पेसिफिक तुम्हाला माहित असलं पाहिजे, तेव्हा तुमचं कोलॅबरेशन चांगल्या प्रकारे होतं. आणि तिसरा सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोर व्हॅल्यू. तुमचं नेचर, ट्रॅक रेकॉर्ड आणि हिस्ट्री. कारण तुम्ही जसा आहात तसाच तुम्हाला मिळतो, तर समोरचा असेल तसं तुमचा धोका तुम्हाला नाही मिळू शकत. त्यामुळे कोर व्हॅल्यू पण सुद्धा चेक केल्या पाहिजेत. तर आता या 3 नवीन सी आहेत ज्या कोलॅबरेशनच्या अंडर येतात. पहिला सी म्हणजे कमर्शियल, फक्त प्रॉफिट ओरिएंटेड असलं पाहिजे कोलॅबरेशन. दुसरा एक कॉन्ट्रीब्यूट, तुम्हाला काय द्यायचंय, तुम्हाला काय घ्यायचंय स्पेसिफिक माहित पाहिजे. आणि तिसरा सी म्हणजे कोर व्हॅल्यू, म्हणजे त्याचं नेचर कसं आहे, त्याचा पूर्ण पास्ट कसा आहे, ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, याचा जर अभ्यास केला तर मला वाटतं इट्स बिकम अ ग्रेट कोलॅबरेशन जिथे तुम्ही कराल तिथे. आता कोलॅबरेशन का करायचं, का कोलॅबरेशनचं का, तर मी सांगतो खूप प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. कोलॅबरेशन इज अ डेस्टिनेशन ऑफ इंडिया. आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की यार MNC कंपनी आम्हाला कुठे काय कोलॅबरेशन करणार. तर मला एक सांगा, जसे आपल्यामध्ये आपल्या जो स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्याचा टक्का सगळ्यात जास्त आहे, 27% स्मॉल स्केल इंडस्ट्री काम करते. तर तशा फॉरेनला पण स्मॉल स्केल इंडस्ट्री असू शकतात ना, राईट? मग ती लोक पण इंडियामध्ये त्याच लोकांना भेटत असेल जे लोक अशी काम करू शकतात. हा सिंपल नियम आहे की आपण पैसे कुठावर लावतो, कुठल्या घोड्यावर? दौडनेवाले घोडे पे. तर MNC ना 50 लाख ते 1.5 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे, अशा ऑर्गनायझेशनच्या शोधात असतात. म्हणजे आपल्या एमबीसी मधले किंवा एक्स एमबीसी मेंबरांना त्यांचा अनुभव आहे की ते लोक कसे टाईप करतात, ते लोक कसे बघतात. ज्यांचा टर्नओव्हर 50 लाख ते 1.5 करोड या दरम्यान असेल ना, अशा लोकांना MNC कंपनीचा जास्त अप्रोच असतो. ज्यांचे टर्नओव्हर 10 करोड 15 करोड असं ते मोठ्या लेवल असतात, पण तेवढा नसतो जेवढा या 50 ते 1.5 करोड. कारण त्यांना पण माहिती आहे की या लोकांच्या लायबिलिटी कमी असतात, हे लोक पळणारे असतात, ह्यांना पैशाची भूक जास्त असते, ह्यांना वाढण्याची भूक जास्त असते, ह्यांना स्वतःचा एक्सपांडेशन करायचं असतं. आणि अशा लोकांच्या शोधात जास्तीत जास्त MNC कंपनी कोलॅबरेशन करायला असतात. बरं, आता तुमचा टर्नओव्हर फक्त 1.5 करोड असून फायदा नाही. जसं आता मी म्हटलं की 1.5 करोडचा टर्नओव्हर असेल म्हणून लगेच तुम्हाला MNC ची ऑफर येणार नाही कोलॅबरेशनची. त्यासाठी तुमच्याकडे काय असं लागतं, त्यासाठी या गोष्टी पाहिजेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी.
तुमचं डिजिटली कॉर्पोरेट आयडेंटिटी असली पाहिजे, तुमची वेबसाईट असली पाहिजे, तुमच्याकडे तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी डॉक्युमेंटेड रेडी असली पाहिजे, तुमचं विजन क्लिअर पाहिजे, आणि कुठलाही प्रोजेक्ट म्हणजे जेव्हा कोलॅबरेशन करायचं असेल तेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्याकडे असला पाहिजे, आणि नंतर फिनान्शियल रिपोर्ट असला पाहिजे जेव्हा कोलॅबरेशन. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आणि तरच MNC कंपनी तुमच्या दारापर्यंत येऊ शकता. यातल्या गोष्टी काही कमी असतील तर त्याच्यावरती आपण वर्किंग करू शकतो. जर तुमचा टर्नओव्हर 1.5 ते 2 करोडच्या घरात असेल, तुम्ही NSIC ला रजिस्टर असाल किंवा आता उद्यमला रजिस्टर असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. नक्कीच MNC चे दरवाजे तुमच्यासाठी लगेच उघडतील. आता अप्रोच चेंज केला पाहिजे. आता हे वर्ष संपत आले, या वर्षातली शेवटची मीटिंग आहे आपली 2020 मध्ये. आता आपण डायरेक्ट 2021 मध्ये भेटणार आहोत, आणि मला असं वाटतं ना, आता करोनाकडे बघण्याचा नवीन अप्रोच आपण बघितला पाहिजे. करोना हा आजार नसून ही अपॉर्च्युनिटी आहे. आता हे नवीन करोनाचे डेफिनेशन लगा. CO को म्हणजे कोलॅबरेशन, RO रो म्हणजे रोड, आणि NA म्हणजे नेशन. कोलॅबरेशन इज द ओनली रोड फॉर द नेशन. जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर जास्तीत जास्त कोलॅबरेशन करून आपल्या देशाला आपण आर्थिक महासत्ता बनवू शकतो. आणि मला असं वाटतं या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये आपल्या एकाने दोघांनी किंवा कुणी यातले काही पॉइंट करून जर कोलॅबरेशन केलं आणि भारताच्या जडणघडीमध्ये काही खारीचा जरी वाटा उचलला, तर मला असं वाटतं या पूर्ण प्रेझेंटेशनचं खरं यश त्यात असेल. सो थँक्यू व्हेरी मच, आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच.